त्यांच्या अचीवमेंट्स ह्या सर्व गोष्टींची आठवण या दिवशी केली जाते. आणि म्हणून इंटरनॅशनल मेन्स डे, जसा इंटरनॅशनल वुमन्स डे आपण साजरा करतो, तसाच हा इंटरनॅशनल मेन्स डे देखील जगभरात साजरा केला जातो. आणि पुरुषांच्या बाबतीत बोलायचं झालं तर देवाने पुरुषांवर खरोखर खूप कृपा केली आहे. आशीर्वादित पुरुषाला देवाने केलेलं आहे. आणि आपण पाहतो की सर्वप्रथम देवाने आदामाला घडवलं आणि ज्या प्रकारे देवाने पुरुषाला आशीर्वादित केलं त्याच प्रकारे त्याच्याकडून देवाला, त्याचप्रमाणे जगाला अनेक अपेक्षा असतात आणि देवाने त्याच्यावर खूप जबाबदाऱ्या देखील टाकलेल्या आहेत. आम्ही जगाची सुरुवातीपासून जगाच्या जर आपण पाहिलं तर पुरुषांवर खूप जबाबदाऱ्या असतात आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पुरुषांवर असतात. जन्मल्यापासून जेव्हा पुरुषाचा जन्म होतो, जेव्हा मुलगा होतो त्यावेळेस पेढे वाटतात आणि फार मोठा आनंद साजरा केला जातो. या भारतामधली गोष्ट सांगतोय. आता जगामध्ये वेगळी परिस्थिती आहे, परंतु भारतामध्ये पुरुष जन्मला की काय म्हणतात, पुरुष जन्मल्यावर वंशाचा दिवा जन्मास आला आहे आणि तो जन्मल्यावर त्याच्या जन्माचा खूप आनंद केला जातो, पेढे वाटले जातात. आता पुढे काय होणार आहे त्या पुरुषाचं हे काही माहीत नसतं, परंतु त्यावेळेस तरी पुष्कळ आनंद केला जातो. पुढे काय दिवे लावणार आहे ते कुणालाच ठाऊक नसतं, परंतु आनंद मात्र केला जातो. स्त्री आणि पुरुष दोघांनाही देवाने काय केलेलं आहे, आशीर्वादित केलेलं आहे. आणि पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील आशीर्वादित केलेलं आहे. आणि वुमन्स डे जेव्हा पाळतात त्यावेळेस स्त्रियांच्या बद्दल, स्त्रियांच्या मुळे देवाचं गौरव कसं झालं त्या बाबतीत बोलतात. आणि आज हा इंटरनॅशनल मेन्स डे असल्यामुळे आम्ही सर्व काही पुरुषांवर केंद्रित करणार आहोत. आणि जे वचन घेतलेलं आहे आपण, ते वचन सर्वांसाठी आहे, सर्व मंडळीसाठी आहे, स्त्री आणि पुरुष दोघांसाठी वचन आहे. परंतु आम्ही ह्या वचनाचा संदर्भ पुरुषांच्या बाबतीत लावणार आहोत. पुरुषांच्या बाबतीत हे वचन कसं उपयोगी ठरू शकतं याकडे आपण लक्ष देणार आहोत. आणि हे वचन आम्हाला काय सांगत आहे, पहिले तिमोथेय याचा 6वा अध्याय आणि 11 ते 12 ही वचनं आपण वाचली. आणि ह्या वचनामध्ये फार महत्वाच्या गोष्टी ह्या 2 वचनांमधून आम्हाला दिसतात. त्या म्हणजे ह्या वचनामध्ये ख्रिस्ती जीवनाचा आधार या वचनामध्ये आम्हाला आढळतो. म्हणजे ख्रिस्ती जीवन हे पुरुषांच्या बाबतीत जर आपण म्हटलो तर पुरुषांच्या बाबतीत ख्रिस्ती जीवनाचा हा आपण काय पाया म्हणू शकतो. ह्याच्यावर ख्रिस्ती जीवन आधारलेलं आहे आणि उभं राहिलेलं आहे. ख्रिस्ती पुरुषाचं जीवन, विशेष करून ख्रिस्ती पुरुषाचं जीवन ह्या सर्व घटकांवर, या देवाच्या वचनातील मुख्य जे मुद्दे आहेत त्याच्यावर ख्रिस्ती पुरुषाचं जीवन हे आधारलेलं आहे. आणि हे काय आहे तर नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर, सौम्यता ह्या सर्व गोष्टींवर ख्रिस्ती जीवन हे उभारलेलं आहे. आणि ह्याचा उलगडा करण्यासाठी आपण पवित्र शास्त्र आणि पवित्र शास्त्रातील जी व्यक्तिमत्व आहेत त्यांचा उपयोग करणार आहोत. आपण पवित्र शास्त्रामध्ये जे पुरुष होऊन गेले की खरोखर जेव्हापासून आम्हाला कळायला लागलं आहे तेव्हापासून त्या पुरुषांची नावं आमच्या तोंडपाठ झाली आहेत. ती नावं कोणती आपल्या सर्वांना ठाऊकच असतील. आम्ही सुरुवातीला ज्या गोष्टी ऐकल्या त्या म्हणजे नोहाची गोष्ट, आणि त्या गोष्टींमुळे आम्ही इतके प्रभावित झालो आहोत. परंतु काही वर्षानंतर आम्ही त्या सर्व गोष्टी विसरून जातो
आणि आमचं दैनंदिन जीवन सुरू होतं। आणि पुरुषाच्या बाबतीत हे वचन फार महत्त्वाचं आहे, कारण पुरुषाच्या बाबतीत पुरुषांना अनेक चॅलेंजेस असतात, आव्हानं असतात, जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडणं हे सोपं नसतं। पुरुषांच्या वर मोठमोठ्या जबाबदाऱ्या असतात, कुटुंबाची जबाबदारी असते, मग सामाजिक जबाबदारी देखील असते। म्हणजे पुरुषांकडून प्रत्येक ठिकाणी एक प्रकारची अपेक्षा केली जाते की पुरुषांनी हे असंच असावं, नाही तर मग त्या पुरुषाचा काय उपयोगच नाही। पुरुषाकडून सर्व जगाच्याच अपेक्षा असतात, घरातल्यांच्या पण अपेक्षा असतात, समाजाच्या पण अपेक्षा असतात आणि ह्या सगळ्यांना तोंड देत तो पुरुष आपलं जीवन जगत असतो आणि मनापासून प्रयत्न करत असतो की मी कशा काय ह्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकेल, ह्या अपेक्षांना कसं काय मी तोंड देऊ शकेल। आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये कुठे ना कुठे खूप ताण तणाव असतो, एक प्रकारचा स्ट्रेस त्याच्या जीवनामध्ये येतो आणि कधी कधी त्या स्ट्रेसमुळे अनेक पुरुषांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो। परंतु जर देव आमच्या बरोबर असला तर आम्हाला ह्या सर्व गोष्टींना घ्यायचं काहीच कारण नाही, कारण देव जसा पवित्र शास्त्रामध्ये व्यक्तिमत्वांच्या बरोबर होता तसंच आमचं देखील सहाय्य करणार आहे। आता पहिला जो घटक आहे नीतिमत्व, याच्याकडे आपण लक्ष देऊया। नीतिमत्वाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आम्ही पाहतो की नोहाचं नाव येतं, नोहाच नव्हे हानोकाला देखील आम्ही विसरू शकत नाही। हानोकाच्या बाबतीत फार थोडी माहिती दिली आहे, परंतु ते त्या 2-3 पंक्ती त्या देखील हानोकाबद्दल खूप काही सांगतात। परंतु नोहाच्या बाबतीत आम्हाला गोष्ट माहिती आहे, नोहाची गोष्ट आम्ही विसरू शकत नाही कधी। आणि प्रत्येक पुरुषाचा आधारस्तंभ, प्रत्येक पुरुषाचा आदर्श हे सर्व व्यक्तिमत्व असतात। परंतु काही कारणामुळे त्यांच्या जीवनामध्ये अपयश येतं, असं त्यांना वाटतं की त्यांच्या जीवनामध्ये अपयश आलं आहे, परंतु तसं नसतं। तर त्यासाठी आम्ही नोहाच्या बाबतीत पाहूया। नोहा हा नीतिमान पुरुष होता आणि तो देवाच्या सर्व म्हणजे देवाप्रमाणे तो वागणारा होता, देवाच्या आज्ञेत राहणारा होता आणि म्हणून देवाची त्याच्यावर कृपा होती आणि त्यामुळे देव त्याच्याबरोबर बोलत असे। आणि नोहाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो नीतिमान होता। नोहाच्या बाबतीत सांगतात की तो नीतिमान होता आणि नीतिमान होण्यासाठी जर आपण नवीन करारामध्ये पाहिलं तर नीतिमान असा कोणीच नाही असं आपण पाहतो। येशू ख्रिस्ताशिवाय नीतिमान असा कोणीच नाही, सर्वांमध्ये दोष आहे, कोणीच परिपूर्ण नाही। परंतु नोहा हा नीतिमान कशा प्रकारे ठरतो तर नोहा याने चांगली निवड केली। नोहा हा त्याच्या निवडीमुळे नीतिमान ठरतो। त्याने काय केलेलं आहे, वाईटाची निवड, दुष्टपणाची निवड न धरता तो देवाला त्याने अनुसरलं आणि म्हणून नोहा हा नीतिमान ठरतो, त्याच्या निवडीनुसार नीतिमान ठरतो। जरी तो पूर्णपणे नीतिमान नसला तरी, येशू ख्रिस्ताची तो बरोबरी करू शकला नसला तरीही त्याने निवड जी केली आहे ती महत्वाची आहे, त्यांनी चांगली निवड केली आहे। नोहाचा काळ जर आपण पाहिला तर तो अतिशय भयानक अशा दुष्टतेने भरलेला होता आणि त्याच्या अवतीभोवती सर्व प्रकारचं पाप पसरलेलं होतं। परंतु या सर्व स्थितीत देखील नोहा हा वेगळा राहिला। नोहाने पापाची निवड न करता पवित्रतेची निवड केली। तो ह्या सर्वांपासून अतिशय अलिप्त राहिला। अलिप्त राहणं म्हणजे नीतिमत्वासाठी उचललेलं पहिलं पाऊल आहे। अलिप्त राहणे म्हणजे तो
वेगळा राहिला. ह्या सर्व गोष्टींपासून तो स्वतःला त्यांनी वेगळं केलं. त्याने जो मार्ग स्वीकारला तो देखील कसा होता, तर तो अरुंद मार्ग त्यांनी स्वीकारला. त्यांनी तो अरुंद मार्ग स्वीकारला नाही आणि म्हणून तो नीतिमान असा देवाच्या दृष्टीत ठरवला गेला आणि म्हणून देवाने त्याला आशीर्वादित केलेलं आपण पाहतो. देव त्याच्याबरोबर बोलला, देवाने त्याला वाचवलं आणि देवाने त्याचं काय केलेलं आहे, सहाय्य केलेलं आहे. आणि अलिप्त राहणं हे फार गरजेचं आहे. अलिप्त आम्ही राहणं, पापापासून दूर राहणं हे प्रत्येक ख्रिस्ती पुरुषाचं सर्वप्रथम हे कर्तव्य आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि नोहाने त्याच्या जीवनामध्ये तेच केलेलं आमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर आम्ही जर दुसरी बाब पाहिली तर ती म्हणजे नोहा हा पवित्र राहिला. नोहा हा देवाशी प्रामाणिक राहिला आणि ह्या सर्व गोष्टींमुळे नोहा हा वेगळा ठरतो. त्याच्यानंतर आम्ही पुढे जाऊया. जो दुसरा घटक आहे तो आहे सुभक्ती. सुभक्ती हा मराठी शब्द आहे, परंतु इंग्लिश बायबलमध्ये त्याचं जे ट्रान्सलेशन आहे ते म्हणजे गॉडलीनेस किंवा होलीनेस. सुभक्ती आणि होलीनेस किंवा गॉडलीनेस म्हणजे आमच्यामध्ये पवित्रता केव्हा येऊ शकते, जर आम्ही नीतिमत्वासाठी झटलो तर आमच्यामध्ये पवित्रता येऊ शकते. आणि नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक पुरुषाने केला पाहिजे, तरच तो काय ठरू शकतो, तरच तो पवित्र ठरू शकतो. आणि पवित्रतेच्या बाबतीत एक उदाहरण आपण घेऊ शकतो. मी सुरुवातीला सांगितलं ते हनोकाचं. हनोक हा 300 वर्ष देवाबरोबर चालला आणि त्याच्या जीवनामध्ये हे जर वाक्य जरी थोड्याच पंक्त्यांमध्ये हनोकाचं वर्णन केलेलं दिसतं, तरी देखील त्या गोष्टी खूप काही सांगतात. त्या लाईन्स, त्या 2-3 लाईन्सच हनोकाबद्दल खूप काही सांगतात. हनोक हा देवाबरोबर चालला कारण तो पवित्र होता, तो देखील नीतिमान होता आणि त्याच्यामुळे तो पवित्र होता. आणि हनोक त्याचप्रमाणे नोहा ह्यांच्या जीवनामध्ये देखील जबाबदाऱ्या होत्या आणि ते देखील कुटुंबवत्सल होते. आणि पुरुषांच्या बाबतीत मी सुरुवातीला सांगितलं की पुरुषांना कुणाची जबाबदारी असते, तर कुटुंबाची जबाबदारी असते. आणि म्हणून त्या कौटुंबिक जबाबदारीला हे दोघंही पार पाडत होते. ते आपल्या कुटुंबाच्या बाबतीत त्यांची काळजी घेत होते, त्याचप्रमाणे ते देवाबरोबर देखील चालत होते. देवाबरोबर चालणं म्हणजे काय, तर देवाला आवडणाऱ्या गोष्टी करणं. ते देवाला आवडणाऱ्या गोष्टी करत होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद होते. पुढे मी सांगणार आहे त्याचं आपल्या जीवनाशी काय संबंध आहे, मी हे पुढे सांगणार आहे. परंतु आता आपण हे लक्षात घेऊया की त्यांच्या जीवनामध्ये जो आशीर्वाद होता, जो देवाशी त्यांची जी जवळीक होती, ती केवळ ते नीतिमान होते आणि त्यांनी चांगल्या गोष्टींची निवड केली, त्यांनी अरुंद मार्ग स्वीकारला. ते देवाशिवाय किंवा देवाच्या आवडणाऱ्या देवाला संतोषविण्याचा प्रयत्न करत होते. त्याचप्रमाणे ते आपल्या कुटुंबाची देखील काय करत होते, काळजी घेत होते. आणि म्हणून ते आपापल्या बाबतीत, आपल्या जीवनाच्या बाबतीत यशस्वी होते. त्यांच्या जीवनात आशीर्वाद होते, त्यांचं देव सहाय्य करत होता. आणि हनोक देखील त्याचप्रमाणे आपण पाहतो की तो पवित्र होता आणि म्हणूनच तो देवाबरोबर चालला असं म्हणतात. देवाबरोबर चालणं म्हणजे ती देवाच्या सर्व गोष्टी पाळणं. त्याचप्रमाणे जर आम्ही विश्वासाच्या बाबतीत म्हटलं
तर विश्वासाच्या बाबतीत जर आपण बोलायचं आपल्याला झालं तर आमच्या समोर कोण येतो? विश्वासाचा पिता कोण आहे? अब्राहम. आणि अब्राहम हा विश्वासाचा पिता असा ओळखला जातो पवित्र शास्त्रामध्ये. आणि अब्राहम हा विश्वासामुळे काय गणण्यात आला? नीतिमान. अब्राहमाने विश्वास ठेवला म्हणून तो नीतिमान असा गणण्यात आला. आणि आपण पाहतो की अब्राहमाचे जीवन किती कठोर असं जीवन, त्याला किती त्याग करावे लागले आपल्या जीवनामध्ये. आपण सुरुवातीपासून पाहिलं तर सर्वप्रथम त्याने काय केलेलं आहे की त्याने आपला देश सोडला. आणि त्याला तो सोडावा लागला कारण देवाने त्याला काय केली? आज्ञा केली की तू आपला देश सोड आणि मी तुला जिथे सांगेल तिथे तू जा. आणि म्हणून अब्राहमाने आपला देश, आपले गोत्र, आपले नातेवाईक, आपले सगळे प्रॉपर्टी, धन दौलत काय केलं? त्याने सोडून दिलं केवळ देवासाठी. आणि अब्राहमाने त्याग केलेला दिसतो. त्याचप्रमाणे अब्राहम काय होता? तो आज्ञाधारक होता. अब्राहम आज्ञा देखील पाळत होता देवाच्या. आज्ञाधारकपणा हा फार महत्त्वाचा आहे. आणि देवाच्या बाबतीत जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळल्या तरच आम्ही आशीर्वादित राहू शकतो. अब्राहमाच्या जीवनामध्ये खूप संकट पुढे त्याचं जीवन आपण जर पाहिलं तर त्याला मूलबाळ होत नव्हतं. अनेक वर्ष तो म्हातारा होईपर्यंत त्याला मूलबाळ होत नव्हतं. आणि त्यामुळे तो कदाचित मनातून दुःखी असेल, त्याला देखील स्ट्रेस असू शकतो आणि तो मनात निराश असू शकतो. या सगळ्या गोष्टी असून देखील त्याने देवावर मात्र विश्वास ठेवलेला आपल्याला आढळतो. आणि तो देवावर विश्वास ठेवूनच आपलं जीवन जगत होता. त्याचप्रमाणे त्याच्या पत्नीला मुलबाळ होत नव्हतं तरी देखील तो आपल्या पत्नीशी काय प्रामाणिक होता. त्याने आपल्या पत्नीला टाकलं नाही किंवा त्याच्या मनात असा कधीही विचार आलेला दिसत नाही आपल्याला. कारण तो देवाच्या आज्ञा पाळणारा होता आणि म्हणून तो आपल्या पत्नीशी निष्ठेने वागला. त्याने आपल्या पत्नीला टाकण्याचा कधीही विचार केला नाही. आणि म्हणून अब्राहमाच्या बाबतीत देखील आपण पाहतो की त्याने त्याचं जीवन हे आज्ञा पालनाने भरलेलं असं दिसतं. दुसरे पुढे जर पाहिलं तर अब्राहम जेव्हा इसाकाच्या बाबतीत आपण पाहतो अब्राहमाची देवाने परीक्षा घेतली त्यावेळेस देखील अब्राहम हा यशस्वी ठरला. अब्राहमाने काय केलं की देवाचं ऐकलं. परत अब्राहमाने आज्ञापालन केलं. अब्राहमाने आज्ञाधारकपणा देवाला दाखवला. आणि म्हणून देवाने अब्राहमाच्या मुलाला इसाकाला सोडवलं आणि देवाने ते कोकरू अर्पणासाठी देवाने दिलं. आणि अशा प्रकारे अब्राहमाचं जीवन त्याच्यानंतर आशीर्वादित झालेलं आपण पाहतो. अब्राहम हा खूप श्रीमंत असा माणूस होता. अब्राहम त्याचप्रमाणे त्याची देखील फॅमिली होती असं आपण पाहतो की तो देखील कुटुंबवत्सल होता. तो देखील आपल्या कुटुंबाची काळजी घेत होता. त्याचबरोबर तो देवाच्या आज्ञा देखील पाळत होता. आणि अब्राहमाच्या बाबतीतच नव्हे तर अनेक पवित्र शास्त्रामध्ये व्यक्तिमत्व आपण पाहू शकतो. दानिएलाच्या बाबतीत आपण बोलू शकतो. दानिएल देखील काय होता? तो फार देवाला भिवून वागणारा होता. तो अतिशय पवित्र होता आणि कोणत्याही परिस्थितीत तो देवाला न आवडणारी गोष्ट न करणारा होता. तो जगाला झुगारून देणारा होता. जगाच्या कुठल्याही गोष्टीची तो थोडी देखील कदर न करणारा होता. आपल्या देवापुढे, त्या जिवंत देवापुढे त्याला कशाचीही कदर नव्हती, कशाचीही पर्वा त्याला नव्हती. आणि दानिएलाने देखील खूप सुरुवातीला आपण पाहतो विरोध त्याला झाला तरी देखील तो खंबीर राहिला. शेवटपर्यंत तो खंबीर राहिला. देवाला त्याने सोडलं नाही. आणि एक कैदी म्हणून ज्या ठिकाणी तो आला त्या ठिकाणी तो मोठ्या हुद्द्यावर तो देवाने त्याची स्थापना केली. आणि हे सर्व कशामुळे? तर केवळ देवाची देवाचं आज्ञापालन आणि देवाला न सोडणे ह्या गोष्टी प्रत्येक ख्रिस्ती पुरुषासाठी फार महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे जर इयोबाच्या बाबतीत आपण पाहिलं तर इयोब देखील कुटुंबवत्सल होता.
त्याचं देखील कुटुंब होतं, तो काळजी घेत होता आपल्या कुटुंबाची. त्याच्या मुलांसाठी आपण पाहतो की तो रोज काय करायचा, सकाळी उठून प्रार्थना करायचा. आपल्या मुलांची काळजी त्याला होती, आपल्या घराची काळजी होती. आणि तो श्रीमंत असून देखील तो देवाबरोबर होता. आणि देव जेव्हा त्याची दयनीय स्थिती झाली त्यावेळेस देखील अनेक लोकांनी, त्याच्या मित्रांनी, त्याच्या भावांनी, त्याच्या नातेवाईकांनी, त्याच्या पत्नीने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याला काही बरंच त्याला त्रास दिला, बोलून त्याचा छळ केला. परंतु त्याने कुणाचंही ऐकलं नाही. त्याचा देवावर काय होता, विश्वास होता. जसा अब्राहमाचा विश्वास होता तसाच इयोबाचा देखील देवावर विश्वास होता. आणि म्हणून आपण पाहतो की इयोबाला नंतर देवाने पुन्हा एकदा आशीर्वादित केलं आणि इयोबाची संपत्ती किती पट वाढली, 7 पट त्याची संपत्ती देवाने वाढवली. आणि त्याला पुन्हा एकदा लेकरं झाली, त्याची मुलं ते वारली, त्याची मुलं मेली होती. परंतु देवाने त्याला परत आशीर्वादित केलं. आणि अशा प्रकारे इयोबाचं देखील जीवन आपल्या समोर आहे. योसेफ, जुन्या करारातील योसेफाचं जीवन आपल्या समोर आहे. तो देखील एक पुरुषासाठी उत्तम असा आदर्श ठरू शकतो. योसेफाच्या जीवनामध्ये काय काय घडलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ही जी व्यक्तिमत्व आपण पाहत आहोत त्यांचा आपल्या मनावर खूप चांगला परिणाम झालेला आहे. आम्ही जेव्हापासून आम्हाला कळतंय तेव्हापासून आम्ही सगळ्यांबद्दल ऐकत आहोत. परंतु काही कारणामुळे काय होतं की आमचं जीवन, जसं आमचं जीवन आम्ही जगत जातो तसं आम्ही जगावर जास्त विश्वास ठेवू लागतो, व्यवहारावर जास्त विश्वास ठेवू लागतो. परंतु त्या जिवंत देवाच्या गोष्टींकडे आमचं दुर्लक्ष होतं. योसेफ हा देखील विकला गेला होता, परंतु त्याच्या जीवनात देखील देवाने काय केलेलं आहे, चमत्कार केलेला आहे. आणि त्याचं जीवन एक दास म्हणून त्याचं जीवन, एखादा सर्वसाधारण माणूस असतं तर तो केवळ दास म्हणूनच राहिला असतं. त्याचं आयुष्यभर त्याने चाकरीच केली असती. परंतु योसेफाकडे जर पाहिलं तर योसेफ हा देवाला घेऊन वागत होता. त्याने देखील देवाला कधीही सोडलं नाही. त्याच्या समोर देखील खूप मोह, पाश, अनेक गोष्टी आल्या आणि तरी देखील त्याने देवाला सोडलं नाही असं आपण पाहतो. आणि मला ठाऊक आहे की सर्वात जास्त शक्ती जर मनुष्याला लागत असेल तर ती म्हणजे की सर्व प्रकारच्या दुष्ट गोष्टींचा धिक्कार करणं किंवा मोहपाशांना टाळणं, ह्यासाठी जी शक्ती आहे ती भयंकर शक्ती लागते ह्यासाठी. आणि हे सर्व जे पुरुष होते, हे सर्व जे व्यक्तिमत्व आपण पाहतो त्यांच्या अवतीभोवती देखील त्यावेळेस तशीच परिस्थिती होती. तरी देखील त्यांनी देवाच्या सामर्थ्याच्या सहाय्याने सर्व गोष्टींना तोंड दिलं. सर्व प्रकारच्या वाईट मोहपाशांना त्यांनी झुगारलं. त्यांनी आपलं जीवन कलुषित होऊ दिलं नाही. त्यांनी आपलं जीवन शुद्ध ठेवलं. त्यांनी आपलं जीवन काय केलेलं आहे, समर्पित केलेलं आहे. देवासाठी समर्पित असं जीवन ते जगले. त्यामुळे त्यांना खूप देवाने यश दिलं. आणि आपण पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याच संकट नाही आहेत असं नाही, संकट त्यांच्या जीवनात देखील आली. परंतु ती संकट आल्यावर मनुष्य काय करतो की मनुष्य संकट आल्यावर देवाला विसरतो. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतं. या गोष्टींमुळेच माणूस खचतो आणि मग आपल्या मनातले जे विचार, जे निराशेने भरलेले जे विचार असतात ते काय करतात, आपल्या मनावर ताबा मिळवतात. कारण आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये देव नसतो, ख्रिस्त नसतो. आणि त्यामुळे ते मनातले जे निराशेने भरलेले विचार ते आपल्या शरीरावर देखील ताबा मिळवतात. आणि त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे आमचं जे जीवन आहे ते नासल्यासारखं होतं आणि आम्ही त्या देवाच्या मार्गाने न जाता अजून देवापासून दूर सरकले जातो. आणि ह्या
सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि ह्या सर्व लोकांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी देखील ह्या गोष्टी असून देखील त्यांनी काय केलेलं आहे, देवाचं सामर्थ्य, देवाची शक्ती ह्याचं सहाय्य घेतलेलं आहे. कारण आम्ही स्वतः मानव ह्या गोष्टींचा प्रतिकार करू शकत नाही. कधीही आम्ही स्वतःच्या बळावर आम्ही कधीही सैतानाला तोंड देऊ शकत नाही. सैतानाला जर तोंड द्यायचं आहे तर केवळ त्याचं वचनच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याचं वचनच आम्हाला वाचवू शकतं. त्याचं वचन फार महत्त्वाचं आहे. त्याचं वचन भयंकर शक्तिशाली आहे आणि प्रत्येक ख्रिस्ती पुरुषाला ह्या सर्व गोष्टींची आठवण करून देणं किंवा स्वतःला त्याने आठवण करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी देखील येतो आणि मी देखील माझ्या स्वतःला आठवण करून देण्याचा प्रयत्न करत आहे. कारण देवाचं सामर्थ्य हे जगिक सामर्थ्याच्या पलीकडे आहे आणि केवळ मनुष्याला ह्या गोष्टींचीच पर्वा करायची गरज नाही. मनुष्याला त्या पहिले तिमोथेय 6 अध्याय 11 आणि 12 वचन काय सांगतं, त्या युगानुयुगाच्या जीवनाकडे लक्ष दिलं पाहिजे. ते देखील ते शेवटी मी सांगणार आहे. आता आम्ही त्याची जी तुलना आहे या सर्व गोष्टींची ती आपल्या जीवनाबरोबर करायचा प्रयत्न करणार आहोत की आम्ही जे सर्वसाधारण मानव आहोत, जे ख्रिस्ती आहोत, ते त्यांनी काय विचार करावा. खरी गोष्ट आहे की प्रत्येक ख्रिस्ती पुरुष हा पुढारी होऊ शकत नाही. प्रत्येक ख्रिस्ती पुरुष हा फार हुशार नसतो. प्रत्येक ख्रिस्ती पुरुष हा नावलौकिक कमवू शकत नाही. प्रत्येक ख्रिस्ती पुरुष हा मोठा धनवान असू शकत नाही. परंतु ख्रिस्ती या नात्याने आपल्याला जी आशा आहे ती प्रत्येक पुरुषाला आहे आणि केवळ आध्यात्मिक आशाच नव्हे तर मी तुम्हाला खरोखर मला असं वाटतं की जर आम्ही सचोटीने ह्या गोष्टींच्या मागे लागलो, हट्ट धरला, देवाच्या जवळ अधिक आणि अधिक रोज जाण्याचा प्रयत्न केला आणि ह्या सर्व गुणांना रोज आम्ही सकाळी उठल्यापासून जोपासण्याचा प्रयत्न केला, हे गुण आमच्यामध्ये यावेत अशी आम्ही रोज अपेक्षा केली, देवाकडे प्रार्थना केली, तर आमचं जीवन कधीही अयशस्वी होऊ शकत नाही. आमच्या जीवनामध्ये अपयश कधीही येऊ शकत नाही. आमचं जीवन हे नेहमी टवटवीत आणि आशीर्वादितच असेल परंतु त्यासाठी अट हीच आहे की आम्ही देवाला सोडलं नाही पाहिजे. आम्ही देवाचा जो हलका आहे ते घेऊन चाललं पाहिजे. रोज आमचा वधस्तंभ आम्ही उचलला पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी. ख्रिस्ती पुरुष, ख्रिस्ती तरुणांना देखील सुरुवातीपासून तरुणांनी जर जसा दानियल होता, जसा योसेफ होता, नाही का, ते तरुण होते. तरुणपणात देखील त्यांनी सर्व प्रकारे सैतानाला तोंड दिलं आणि जर तुम्ही तुमच्या तरुणपणातच जर देवाचा स्वीकार केला आणि देवाला घेऊन जर आपण वागलो तर आमच्या जीवनामध्ये जरी संकट ही येणार तरीही देव आम्हाला त्यांना तोंड देण्यास शक्ती देईल. जसं अब्राहमाच्या बाबतीत घडलं, जसं योसेफाच्या बाबतीत घडलं, जसं योबाच्या बाबतीत घडलं. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर संकट आली तर देव आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य दिल्या वाचून राहणार नाही आणि देव आमचं सहाय्य करेल. म्हणून आम्ही खंबीर राहिलं पाहिजे. अधिक आणि अधिक आम्ही देवाची आशा धरली पाहिजे. त्याच्यानंतर आपण प्रीती आणि धीर या दोन गोष्टी, हे दोन घटक हे देखील फार महत्त्वाचे आहेत. प्रीतीशिवाय आमचं जीवन व्यर्थ आहे आणि प्रीती ही ख्रिस्ती जीवनासाठी फार महत्त्वाची आहे. कारण आपण नेहमी म्हणतो, काय म्हणतो आपण, देव प्रीती आहे, नाही का.
आणि दुसरे पेत्राचे दुसरे पत्र पहिला अध्याय आणि 6वं वचन जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो, ज्ञानात इंद्रिय दमनात धीरात सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाल. आणि हे सुंदर असं वचन आहे. आणि प्रीतीशिवाय ख्रिस्ती जीवन व्यर्थ आहे, व्यर्थ असं आहे. आमच्या ठाई जर प्रीतीच नसली तर आम्ही ख्रिस्ती जीवन असं आम्हाला स्वतःला म्हणू शकत नाही. म्हणून प्रीती फार महत्त्वाची आहे. आणि जर आपण पाहिलं तर प्रीतीपर्यंतचा जो मार्ग आहे तो कशा प्रकारे आहे, तर सर्वप्रथम आम्हाला देवाच्या भयाची गरज आहे. जर देवाचं भय आम्ही धरलं तर देवाचं भय हे कशाचं काय वचन आहे, ते ज्ञानाचा उगम देवाचे भय आहे, नाही का. तर जर आम्ही देवाचं भय धरलं तरच देव आम्हाला ज्ञान देणार आहे. आणि ज्ञान जसं दानिएलाच्या बाबतीत आपण पाहतो, दानिएलाला देवाने ज्ञान दिलं होतं. आणि देव आम्हाला जेव्हा ज्ञानाने भरतो त्यावेळेस आम्हाला बरं वाईटाची कल्पना येते आणि आम्ही सर्व प्रकारच्या मोहपाशांना आम्ही तोंड देऊ शकतो, नाही का. आणि सर्व प्रकारच्या मोहपाशाने तोंड देता जर आम्हाला आलं तर आमच्यामध्ये काय उत्पन्न होतो, धीर उत्पन्न होतो. आमच्यामध्ये धीर उत्पन्न झाल्यावर धीराच्या बाबतीत आपण कशाचं उदाहरण घेऊ शकतो, इयोबाने कसा धीर धरला. इयोबासारखा धीर थोडीच धरला नाही. इयोबाने जसा धीर धरला तसा आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाची प्रतीक्षा केली पाहिजे, देवाचं विश्वास देवावर ठेवला पाहिजे, धीर धरला पाहिजे. त्याच्यानंतर देव आम्हाला पवित्रता देतो. धीरामुळे काय होतं, पवित्रता प्राप्त होते. आम्हाला धीरामुळे पवित्रता प्राप्त होते. आणि पवित्रता प्राप्त झाल्यावर एकमेकांच्या बद्दल आमच्या मनामध्ये प्रीती व्यक्त होऊ शकते. जर पवित्र आत्मा आमच्यामध्ये असेल तरच आमच्यामध्ये प्रीती उत्पन्न होऊ शकते. प्रीती म्हणजे आम्ही म्हणू शकतो की एकमेकांबद्दल किंवा कोणाही बद्दल कळवळा किंवा म्हणजे आपण कळवळा व्यक्त करतो एखाद्याच्या परिस्थितीवर. म्हणजे तो माणूस आमच्या कुटुंबातला नसला तरीही तो खरा कळवळा उत्पन्न होणं हे पवित्र आत्म्याचंच कार्य आहे. आणि तरच आमच्यामध्ये प्रीती, त्या व्यक्तीबद्दल प्रीती ही उत्पन्न होऊ शकते. आणि आमच्या देशामध्ये आत्ता हल्लीचंच उदाहरण जर घ्यायचं झालं तर काय, मदर टेरेसाच्या बाबतीत आपण म्हणू शकतो की त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे, नाही का. त्या जेव्हा अशा कुष्ठरोगाने भरलेल्या त्या व्यक्तींकडे, भिकाऱ्यांकडे पाहायच्या त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात अश्रू यायचे. आणि त्यांनी आपला देश सोडला, आपले आईवडील सोडले आणि ह्या गरीब अशा भारत देशामध्ये, त्यावेळेस भारत देश खूप गरीब होता, त्यावेळेस त्यांनी सर्व त्याग करून ते ह्या देशामध्ये येऊन त्यांनी त्यांचं जीवन त्यागलं. म्हणजे कशा प्रकारची प्रीती, किंवा त्या टोकाला न जाता देखील आम्ही एकमेकांवर प्रीती करू शकतो. आणि हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर शेवटी आम्ही पाहतो की सौम्यता देखील ख्रिस्ती जीवनासाठी फार गरजेची बाब आहे. आणि येशू ख्रिस्तच त्याचं उदाहरण आहे की येशू ख्रिस्त हा देवपुत्र असून देखील तो सौम्य झाला. तो सौम्य आमच्यासाठी दीन झाला. आणि तो पापी नसताना देखील तो पापी असा ठरवला गेला. त्याने आमचं पाप त्याच्या खांद्यावर घेतलं. आणि ती सौम्यता फार गरजेची आहे. ख्रिस्ती जीवन जगताना आम्हाला सौम्य असणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ख्रिस्ती जीवनामध्ये सौम्य असणं म्हणजे काय, तर आमचं जीवन हे कृपेने भरलेलं हवं. कृपा आमच्या जीवनामध्ये असावी. कृपा अशी की आमचं वागणं, बोलणं, प्रत्येक गोष्टीत आम्ही कृपा दर्शविली पाहिजे आमच्या वागण्या बोलण्यातून.
आम्ही कृपायुक्त असं जीवन जगलं पाहिजे, कृपायुक्त बोललं पाहिजे, आम्ही इतरांबरोबर कुणालाही न दुखावता बोललं पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एका ख्रिस्ती पुरुषाच्या जीवनाला जर आम्हाला हाताळायचं असेल, जर त्याच्या जीवनातील वादळाला जर आम्हाला हाताळायचं असेल, तर ह्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्यांच्या मागे लागणं फार महत्त्वाचं आहे. कारण पाऊल काय लिहित आहे की तू ह्यांच्या पाठीस लाग. त्या प्रकारे आम्हाला यांच्या पाठीस लागणं फार गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आम्ही यांच्या पाठीस लागत नाही तोपर्यंत परिणाम जो आहे तो आम्हाला दिसून येणार नाही. परिणामासाठी देखील आम्हाला प्रतीक्षा करणं भाग आहे. प्रतीक्षा आम्हाला करावी लागेल. योबासारखी प्रतीक्षा आम्हाला करावी लागेल. योबासारखा धीर आम्हाला धरावा लागेल. आणि आमचं जीवन जरी ह्या मोठमोठ्या गोष्टींकडे आम्ही पाहायची गरज नाही, आम्ही साध्या आमच्या वागण्यातून देखील ह्या व्यक्तिमत्वांच्या बरोबरचे असू शकतो. आम्ही जेव्हा अलिप्त राहतो सर्व वाईट गोष्टींपासून आम्ही स्वतःला दूर करतो, त्यावेळेस आम्ही लोहासारखेच असतो. आणि देव ह्या गोष्टी त्याच्या लक्षात येतात, आमच्या लक्षात नाही येत, परंतु देवाच्या लक्षात येतात. जेव्हा जेव्हा आम्ही त्याच्यासाठी थोडंसं जरी केलं तर तुमच्या जीवनात तुम्हाला अनुभव असेल की आशीर्वाद आल्याशिवाय राहत नाही. थोडंसं तरी करा, काहीतरी करा. तुम्ही निश्चय जेव्हा आम्ही करतो की एखाद्या गोष्टीचं की नाही मी आता ह्याप्रमाणे वागेल, तेव्हा बघा तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आल्यापासून राहत नाही. केवळ संकटातच नव्हे, आम्ही सर्वसाधारण जीवन जगत संकटात देखील आम्ही काय करतो, खूप प्रयत्न करतो, देवाच्या जवळ आम्ही जातो, देवाच्या आज्ञा पाळतो, म्हणूनच संकट असतात. आणि त्यावेळेस जेव्हा आम्ही तसं करतो त्यावेळेस काय आमचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि त्यावेळेस आम्हाला खूप बरं वाटतं. आणि आम्ही स्वतःलाच म्हणतो, अरे देवाने माझी प्रार्थना ऐकली, असं कसं काय झालं. ह्या सर्व गोष्टी देव किती चांगला आहे याचा आम्ही रोज अनुभव घेऊन पाहतो, परंतु आम्ही काय करतो, क्षणात विसरून जातो. थोडीशी परिस्थिती बदलली की आम्ही काय करतो, या सर्व गोष्टी आमच्या लक्षात राहत नाही. म्हणून ह्या गोष्टींचा परिपाठ करणं फार गरजेचं आहे. या गोष्टींना आम्ही अतिशय चांगल्या रीतीने आम्ही हाताळल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे शेवटी ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि जर आपण पहिलं स्तोत्र वाचलं तर पहिलं स्तोत्र फार उत्तम आहे आणि हे स्तोत्र बोलून मी शेवट करतो. आणि पहिलं स्तोत्र सर्वांच्या तोंडपाठ आहे. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर तो परमेश्वराच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतो. आणि जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे झाड आपल्या हंगामी फळ देते, जे टवटवीत असते, अशा झाडासारखा तो आहे. कोण आहे तर जो ह्या सर्व गोष्टींची जोपासना करतो. आणि हे स्तोत्र खरोखर आमच्यासाठी आज आशीर्वाद म्हणून ठरावं अशी देवाच्या चरणी प्रार्थना.